श्रावण महिना सुरू व्हायला थोडेच राहिलेत. जे मांसाहारप्रेमी आहेत, जे मांसाहार करतात, त्यांच्यासाठी ती डेडलाईन असते की त्याच्यानंतर शक्यतो करून लोक मांसाहार करत नाहीत. जे नियम पाळत नाहीत ते मांसाहार करतात, तो विषय वेगळा आहे. पण जे लोक नियम पाळतात तर श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पूर्ण श्रावण महिना मांसाहार ते करत नाहीत. त्याच्यानंतर गणपती दसरा येत असतो, त्यामुळे गणपती झाल्याशिवाय घरामध्ये कोणीही मांस आणत नाही किंवा त्याचं मांसाहारचं सेवन केलं जात नाही. मग प्रश्न काय आहे की मांसाहार श्रावण महिन्यात का करायचा नसतो? श्रावण महिन्यामध्ये मांसाहार न करण्याचं कारण, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे धार्मिक कार्य. श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. हिंदू धर्मामध्ये या श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा केल्या जातात. त्याच्यानंतर मांसाहार किंवा अशा गोष्टी टाळल्या जातात, जेणेकरून ते वातावरण खूप असं निर्मळ असतं. नंबर 2, पावसाळा सुरू झाल्यानंतर जे जीवजंतू वाढतात, हवेमध्ये असतील किंवा लहान लहान कीटक असतात, त्यांची संख्या वाढते. आणि जर मांसाहार केला तर ते त्या प्राण्यांच्या पोटामध्ये जाऊन आपल्या शरीरामध्ये येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे दुसरं कारण आहे की आपण त्या ठिकाणी मांसाहार टाळतो. तिसरं कारण असं की पावसाळ्यामध्ये शक्यतो आपले जे पचनक्रिया असते ती मंदावते, आणि पचनक्रिया मंदावल्यामुळं मटण किंवा चिकन, ज्याला आपण मांसाहार म्हणतो, तर ते पचायला जड असतं. हे त्याचं तिसरं कारण आहे. तर ही 3 कारणं की ज्याच्यामुळे श्रावण महिन्यामध्ये मांस खाल्लं जात नाही. नंबर पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं, धार्मिक कार्याचं. नंबर 2, जे कीटकांची वाढ होते, बॅक्टेरियाज वाढतात, त्याच्यामुळे आपल्या शरीराला त्याचा धोका असू शकतो. आणि नंबर 3 म्हणजे पावसाळ्यामध्ये पचनक्रिया मंदावते, त्यामुळे मांसाहारला विरोध केला जातो. त्या थोड्या ठराविक काळापुरतं आपण मांसाहार करत नाही. हे त्याच्या पाठीची कारणं आहेत. धन्यवाद.